नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशा आवळ्याची एक भन्नाट रेसिपी. आवळा हा आपल्या केसांसाठी, डोळ्यांसाठी आणि पचनशक्तीसाठी खूप फायदेशीर असतो. पण तो तुरट असल्यामुळे मुलं खायला कंटाळा करतात. म्हणून आज आपण गूळ वापरून एकदम सोप्या पद्धतीने चटपटीत आवळा गटागट बनवणार आहोत. या रेसिपीमध्ये मी एक ट्रिक सांगितली आहे, ज्यामुळे तुमचे गटागट अजिबात कडू होणार नाहीत आणि अगदी 10 मिनिटात तयार होतील. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी या ठिकाणी मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये आवळा घेतलेले आहेत. आवळे जे आहेत अगदी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. आता याच्यानंतर गॅसवर एक पातेलं चढवायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. या पाण्याला खदखदून अशी उकळी येऊ द्यायची आहे. जोपर्यंत पाणी गरम होतंय, या ठिकाणी मी स्टीलची मोठ्या वेजाची चाळणी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये सर्व आवळे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आवळे जे आहेत मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी मी 1 इंच आल्याचा तुकडासुद्धा साफ करून घेतलेला आहे. तो आल्याचा तुकडासुद्धा याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस वाफेवर होऊ द्यायचे आहेत. पाण्याला या ठिकाणी पाहू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजवर मी ही चाळणी याच्यावर ठेवलेली आहे. आता याला एकतर ताटाने किंवा तुमच्याकडे असं टोपण अवेलेबल असेल तर त्याला झाकून साधारणपणे 10 ते 15 मिनिट आवळे शिजायला लागतात. या ठिकाणी पाहू शकता आवळ्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि आवळ्याला अशा चिरा पडायला सुरुवात झाली की लगेचच गॅस जे आहे बंद करायचा आहे. आवळा शिजलाय का नाही हे आपल्याला आवळ्याला अशा चिरा पडल्या की लगेच समजतं. आता गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि चाळणीला बाजूला काढून घ्यायचं आहे. ज्यावेळेस हे आवळे कोमट होतील त्यावेळेस याच्या पाकळ्या ज्या आहेत सैल करून घ्यायच्या आहेत. गरम गरम आवळ्याच्या पाकळ्याला हात लावलं की आवळा जो आहे खूप चटका देतो. त्यामुळे आवळा कोमट झाल्यानंतर याच्या पाकळ्या हे पहा थोडंसं हात लावलं तरी अगदी इझिली बाजूला होतात. तर अशा या सर्व आवळ्याच्या पाकळ्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामधलं जे बी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे. तर सर्व आवळ्याच्या पाकळ्या ज्या आहेत मी काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा पूर्ण आवळा आणि त्याचबरोबर अद्रकचा तुकडासुद्धा मी मिक्सरमध्ये घालून याची बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला हवी आहे. तर हे पहा अगदी क्रीम वगैरे जशी तयार होते तशा पद्धतीची स्मूथ अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही पूर्ण जी पेस्ट आहे ती ट्रान्सफर करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची आहे. हाय ठेवली तर ही पूर्ण जी आपण पेस्ट तयार केलेली आहे लगेच करपायला सुरुवात होईल. त्यामुळे लो फ्लेम ठेवून याच्यावर ही पूर्ण पेस्ट याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाव किलो आवळ्यासाठी या ठिकाणी अर्धा वाटी मी गूळ कापून घेतलेला आहे. कापून घेतल्यामुळे गूळ जो आहे लगेचच आवळ्यामध्ये मिक्स होतो. आता पूर्ण या आवळ्याला आपण आता या आवळ्याला आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ आणि आवळ्याची पेस्ट एकजीव होईल आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायला सुरुवात करायची आहे. तर अर्धा चमचा या ठिकाणी मी जिरा पावडर घातलेला आहे, अर्धा चमचा धना पावडर घातलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा या ठिकाणी काळं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जे आहे आपलं नॉर्मलवालं साधं मीठ घेतलेलं आहे. तर हे सर्व मसाले याच्यामध्ये घालून झाले की याला आणखीन एकदा आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर कँडी तिखट आवडत असेल तर या मसाल्याबरोबर तुम्ही हवं असेल तर अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता. पूर्ण याच्यामधलं गूळ जे आहे ते मेल्ट झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता गूळ एकजीव झाला की आता या स्टेजला मी 1 लिंबाचा रस घेणार आहे. 1 लिंबू कापून त्याचा पूर्ण रस आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि हा रस जो आहे आता हा रस आपण कँडीमध्ये घालणार आहोत. पण कँडीमध्ये घालण्याआधी याच्यामधल्या सर्व बिया मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत. तर हे पहा कँडी जे आहे ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला आपण लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस जर आधीच घातला तर याच्यामधलं व्हिटॅमिन सी जे आहे ते पूर्णपणे नष्ट होतं. त्यामुळे सुरुवातीला न घालता या स्टेपला आपण लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे आणि पूर्ण कँडी जी आहे लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर याच्यानंतर साधारणपणे 5 मिनटं कँडी हलवत राहायची आहे, जोपर्यंत कँडी जी आहे अशी घट्ट येत नाही. ज्यावेळेस अशी घट्ट कँडी तयार होईल त्यावेळेस गॅस जे आहे बंद करायची आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे.
एकदा जर का कँडी थंड झाली की मग तुम्हाला ज्या पण शेप आणि साईजची कँडी हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर हे पहा, याचा पूर्ण एक गोळा तयार होतोय. या स्टेजला मी गॅस बंद करून या कँडीला पूर्ण थंड होऊ दिलेला आहे. आता पूर्ण थंड झाल्यानंतर आता याच्या कँडीचे गोळे तयार करायचे आहेत आपण. या ठिकाणी पाहू शकता, एकतरी तुम्ही पाण्याचा हात लावा, नाही म्हणलं तर हाताला थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पण साईजचे कँडी हवी आहे त्या साईजचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे पहा, कँडीला किती छान असा कलर आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित अशी कँडी तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी या ठिकाणी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर जी आहे, मिक्सरवर नॉर्मल साखरला आपण एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व कँडी तयार करून या पिठी साखरेमध्ये घातलेल्या आहेत आणि याला हात न लावता अशा पद्धतीने प्लेट जी आहे थोडीशी हलवायची. मग यामध्ये ही कँडी जी आहे ती पूर्णपणे साखरेमध्ये कोट होईल. तर या ठिकाणी पाहू शकता किती परफेक्ट अशी कँडी तयार झालेली आहे. आता एखादी कँडी जर कोट झाली नसेल तर हाताने थोडंसं हलवून याला साखरेमध्ये कोट करून घ्यायचं आहे. हातामध्ये एक कँडी घेऊन सुद्धा दाखवते किती परफेक्टली कोट झालेली आहे आणि एकदम ड्राय अशी कँडी तयार झालेली आहे. आता कँडी तयार झाल्यानंतर याला हातामध्ये घेऊन याची एक्सेसची जी साखर आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्ही एखाद्या एअरटाईटच्या डब्यामध्ये याला स्टोअर करून वर्षभर ठेवू शकता. ही कँडी अगदी लहान मुले चटकारे घेऊन खातील इतकी टेस्टी तयार होते आणि शिवाय याला कडवट वगैरे टेस्ट येत नाही. एकदम चटपटीत अशी कँडी तयार होते आणि आवळ्याचा सीझन संपला तरीसुद्धा या कँडीमुळे तुम्हाला व्हिटॅमिन सी सुद्धा भेटतो आणि आपल्या केसांसाठी, डोळ्यांसाठी आणि पचनशक्तीसाठी खूपच फायदेशीर आहे.